आता काय शांताबाईचा फोन आला? काय म्हणते शांताबाई? हॅलो, बोला ना शांताबाई. काय किती दिवस नाही येणार? नळाला पाणी नाही येणार? ए चमेली, जाऊ दे बाई, माझी इथं काम असं. आता कशी करू मी? नळाला पाणी नाही येणार आहे म्हणते 2 दिवस. रे बाबा चमेली, ती तेवढी मोठी बकेट कशाला घेतली? ही छोटी बकेट घे, इथून लाव पोछाला. घे. वहिनीला फोन करून पाहते बरं. हॅलो वहिनी, तुमच्याकडे पाणी आहे का? आहे ना, मी या दोघींना आंघोळीला पाठवते. ठीक आहे. अगं मामीकडे पाणी आहे, जा. आणि स्वतःचे कपडे पण धुवून या का? अरे तुम्ही आता दोघे निघालेच नाही. आता काय तुझं हे टॉयलेट जाणं आलं, घरी पाणी नाही म्हटलं ना. थांब, मी आता कांताताईला फोन लावते. 2-3 बकेट पाणी असेल तर ते आपल्याला देऊन टाकेल. हॅलो कांताताई, अभि का म्हटलं? तुमच्याकडे पण पाणी संपलं? मुडती कुठली, कधीच पाणी नाही देत. बापरे, असं खसा पाणी नको फिटू. अरे एका मग्ग्यामध्ये काम भागवा ग. तुला काय सांगू मी? दार खोल, लवकर दार खोलतो, लवकर दार खोल. खोल म्हटली ना. अरे माझ्या देवा रे देवा, चमेली तू इतकं पाणी का बरं? फेक बकेट मध्ये पाणी घे. ते टाकीतलं पाण्यावर नको भांडे धुवू. नळावर नळ बिलकुल बंद कर चमेली. तुला सांगितलं ना, ऐकायला येत नाही का? हो, मी काय म्हणते, आज नाही का ताटं धुवायला पण तर पाणीच लागते ना. मी काय म्हणते, या घरी पत्राडी आहेत, इथंच आपण जेवण करून टाकू. जरा पुसलं की होते. सायंकाळी इथं जेवण करू ना, पुसून टाकू. तेवढं पाणी कशाला पिते? ग्लासभर मला दे थोडं. एवढं पाणी तू पिणार आहे का? ये ग तू पण याच्यातलं थोडं पी. औषधी प्यायची. औषधी प्यायला तर ग्लासभर पाणी लागते. औषधी कशी पिईन मी? राहू दे नाही पित मी. नळाल्यावर